बिहार विधानसभेच्या 243 जागांचे कल आता समोर येताना पाहायला मिळतात आणि यामध्ये एनडीएला स्पष्टपणे बहुमत मिळताना पाहायला मिळतंय। एनडीएला 160 जागांवर सध्या आघाडी। आपल्यासोबत शिवसेनेचे कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकनाथ शिंदे सुद्धा बिहारमध्ये गेले होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रसार केला होता आणि आता 160 जागांवर एनडीएला आघाडी मिळताना पाहायला मिळते। काय म्हणाल? नक्कीच पहिला प्रथम तर मी सर्वच विजयी उमेदवारांचं अभिनंदन करेन आणि खरोखरच बिहारमधील जनतेने एक विकासाच्या मुद्द्यावर आणि पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी बिहारमध्ये कौल दिलेला आहे आणि एनडीएमध्ये जवळजवळ 160च्या आसपास आपल्याला जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे एखादी सत्ता आज त्या ठिकाणी एनडीएची लवकरच स्थानापन्न होईल। नक्कीच महाविकास आघाडीला 79 जागा त्या ठिकाणी दाखवल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा आरजेडीला 58 जागा तर काँग्रेसला 15 जागांवरती आघाडी पाहायला मिळते। कसं पाहता एकंदरीत कुठेतरी कमी पडले विरोधक या सगळ्यांमध्ये आणि मोदींवरती जो विश्वास आहे त्यासोबत नितीश कुमार यांच्यावर जो विश्वास आहे तो कायम ठेवला बिहारच्या जनतेने? नाही, नक्कीच, कारण ह्याचं तुम्ही बघितलं असेल तर काँग्रेसने किंवा एकंदरीतच विरोधी पार्टीने फक्त विकासाचा मुद्दा कुठलाही न घेता फक्त आरोप करायचे की मतचोरी झाली किंवा कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे फक्त वैयक्तिक पातळीवर त्यांनी आरोप करायचा प्रयत्न केला, पण विकासाचा अजेंडाच हा विरोधी पार्टीकडे नसल्यामुळे आज त्यांचा संपूर्णपणे त्यांना जो काही धडा शिकवायचा आहे तो बिहारच्या जनतेने शिकवलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं मला असं वाटतं की जे विकासाचं जे आम्ही अजेंडा घेऊन चाललेलो आहोत माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करत आहेत विकासाच्या मुद्द्यावरती ते बघून नक्कीच, आणि ते सुद्धा हे दोघेही आमचे नेते महाराष्ट्रातले हे त्या ठिकाणी गेले होते आणि नक्कीच त्यांनी बिहारमध्ये चांगल्या प्रकारे प्रचारसुद्धा त्या ठिकाणी केला आणि त्याचासुद्धा एक इम्पॅक्ट त्या ठिकाणी नक्कीच पडला असेल आणि त्याच्यामुळे नक्कीच या बिहारमधील जनतेने एकदा एनडीएवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे। नक्कीच, पण बिहारच्या आता निवडणुका पार पडलेल्या आहेत। आता महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। किती परिणाम होईल या सगळ्या निकालांचा आणि जनता नेमकं पुन्हा एकदा कुणाला जास्तीत जास्त मतदान करेल असं वाटतंय? नक्कीच आपण बघितलं असेल बिहारचा निकाल, पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काय वेगळी परिस्थिती नाही आहे, कारण आपण बघितलं असेल तर मागच्या 2.5 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आणि आत्तासुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत विविध प्रकारे, आणि विशेष करून मुंबईचं आपण बघितलं असेल तर मुंबईमध्ये या गेल्या 3 ते 3.5 वर्षांमध्ये जी काही कामं झालेली आहेत ती गेल्या कित्येक वर्षांमध्ये झालीच नाही आणि त्याच्यामुळे आज एक मुंबईच्या नागरिकांनी सुद्धा ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक जी आम्ही लढवणार आहोत त्याला नक्कीच त्याला पाठिंबा हे मुंबईकर देतील अशी मला अपेक्षा आहे। नक्कीच ना, तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय बिहारमध्ये आता एनडीएनं बाजी मारलेली आहे आणि नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।